फ्लावरचं उत्पादन घेत आहे, म्हणजे आम्हाला ज्यावेळी समजलं त्यावेळी मी इथे आलो. तर कोणते वाण आहे सर हे? मी बघा अर्कारक्षक म्हणून व्हरायटी गेल्या बेंगलोर युनिव्हर्सिटी जी आहे ती आता जवळ 4-5 वर्ष झालं मी तीच यूज करतो. स्पेशलायझेशन काय व्हरायटीचं? उत्पादन जास्त आहे त्या जातीचं, ॲव्हरेज चांगलं निघतं ह्याला आणि उन्हाळ्यात पण चालतंय, पावसाळ्यात चालतंय. दोन्ही उन्हाळ्याने थंडीला चांगलं चालतंय. पावसाळी जरा चालत नाही, मग आम्ही ह्या दोन्ही सीझनमध्ये घेतोय प्लॉट. म्हणजे उन्हाळ्यामध्ये एक असतं आणि आपलं हिवाळ्यामध्ये 2 प्लॉट असतात. पावसाळ्यामध्ये नाही, पावसाळ्यात घेतो पण ही जात घेत नाही, दुसऱ्या जातीचा हे घेतो. म्हणजे कायम कंटिन्युअसली आपण टोमॅटो. तर टोमॅटोमध्ये सतत आता आपण कीड नियंत्रण ह्या विषयावर बोलायचं. टोमॅटोमध्ये जास्त किडीचा प्रादुर्भाव कोणता आहे? जास्त नाग अळी, फळ पोखरणारी अळी, या दोनच जास्त. सर्वात जास्त अटॅक होतो ते नाग अळी. म्हणजे फळामध्ये हिरवी अळीचा ते नंतर होल पण दुसरे नाग अळी. सर नाग अळीचं दाखवा. नाग अळीचा अटॅक कसा असतो हे बघा. मी साधारण 27-28 डिसेंबरला लागण केलेली आहे. हे बघा. आणि 28 डिसेंबरची लागण आहे. म्हणजे ही नागअळी नर्सरीमधून येण्याचे पण चान्सेस जास्त असतात. असू शकतो, कारण नर्सरीमध्ये ज्यावेळी 2-3 पानावर असतं आपण आणतो त्यावेळी त्यामध्ये नागअळीचे स्पॉट दिसत असतात आपल्याला. आणि तो अटॅक ज्यावेळी आपण नर्सरीतून इथं रोपं आणतोय तर तो अटॅक हेवी आपल्याला इथं स्प्रेड होत जातो. आणि ती नागअळीची लाईफ सायकल आता ही नागअळी हिचं काय होतं, नेक्स्ट जनरेशनमध्ये तिचं कोशावस्थेमध्ये जाते मॅच्युअर झाल्यानंतर. म्हणजे इथेच ही जमिनीमध्ये, आता ही नागअळी आहे ह्यातून मॅच्युअर झाल्यानंतर डायरेक्ट जमिनीमध्ये जाते. 3-4 इंच काय आत जाऊन त्याचा कोश तयार होतो. कोशाची लाईफ सायकल संपली म्हणजे 10-12 दिवसाची. त्यानंतर त्याचं पुन्हा जनरेशन ह्याच्यामध्ये पतंग तयार होतो आणि त्या पतंग पासून पुन्हा अंडी घातली जातात आणि मग अळी तयार होते. ही सगळी प्रोसेस आहे, 4 स्टेजमधून जाते. तर आपण ट्रॅप पण लावलेले आहेत प्लॉटमध्ये. मग ते ट्रॅपवर आपण येलो स्टिकी ट्रॅप जो आहे त्याच्यावर एक ल्युअर दिली होती लावण्यासाठी. म्हणजे जो नागअळीचा पतंग पकडेल आणि त्यानंतर आपल्याला होणारी अळी किंवा सगळ्या गोष्टी थांबून जातील. तर आपल्याला जे कॅचेस भेटले ते आपण पाहूया. किती ल्युअर लावलेत सर आपण? मी आता ह्या प्लॉट मध्ये 6 ल्युअर लावले. 6 ल्युअर लावलेले आहेत. या ल्युअर लावण्यासाठी ट्रॅप वेगळा येतो, डेल्टा ट्रॅप म्हणून आहे आपला, त्रिकोणी कलर मध्ये येतो. त्याच्यामध्ये ल्युअर ठेवायचे असते. पण त्याचं कॉस्टिंग वाचवण्यासाठी आपण काय केलंय, हा जो ट्रॅप आहे येलो स्टिकी ट्रॅप, हा आपला ग्लू ट्रॅपर म्हणून ब्रँडिंग होते. हा रियुजेबल ट्रॅप आहे. म्हणजे आपण मला वाटतं मागच्या प्लॉट पासून हा वापरतो. हे ट्रॅप जे आहेत ते मागच्या प्लॉट मधीलच आहे. ते पुन्हा क्लीन केलेत आपण, परत ड्रम लावलेले. बरोबर आहे. तर त्याला ही ल्युअर आपण अशा पद्धतीने लावलेली आहे. म्हणजे ट्रॅपला मध्ये होल पाडलेला आहे, त्यातून वायर पास केली आणि पाठीमध्ये अशा प्रकारे वायरला बांधलेला आहे. म्हणजे ल्युअर पुढे स्टेबल राहतात. आणि ही वायराच्या डायरेक्शनमुळे ट्रॅप बरोबर 2 काठीमध्ये लावून किंवा एका काठीमध्ये इथं आपल्याला 2 हे झालेले आहेत. त्यामुळे हा परफेक्ट बसलेला आहे ट्रॅप. बरोबर आहे. तर ह्याच्यावर आपण आता नागअळीची पतंग दाखवतो सर मी तुम्हाला. हे जे आहेत सर, हे सर्व जे लांब दिसत आहेत हे सगळे नारळ, हा जिवंतच आहे. आता आपण बघू शकतोय. हे सगळे पतंग जे आहेत ते नागअळीचे पतंग आहेत. आता ट्रॅप लावायची कारणं काय असतात हे कॅचेस सर दाखवू शकते आपण. एक पतंग पकडला म्हणजे जवळपास आपण 200 ते 250 नागअळी थांबवले. हे सिंपल कॅल्क्युलेशन आहे. कारण काय होतं, हा जो पकडलाय तो नर आहे. याचं मादीसोबत मिलन झाल्यानंतर मादी 200 ते 250 अंडी घालते. इथं नरांची संख्या कमी असताना आपण एवढे पकडले. त्यामुळं हे कॅचेस जर भेटत असतील, याचा अर्थ काय, मॉनिटरिंगच्या दृष्टीने आपण बघितलं तर हे कॅचेस जास्त आहेत. त्यामुळे आपल्याला ट्रॅप वाढवावी लागेल. आणि त्या इंटेन्शन मला वाटतं आपण आत्ताच ट्रॅप वाढवलेले आहे. 5 आणि 4 9 ल्युअर आपण एवढ्या प्लॉटमध्ये लावलेले. किती प्लॉट आहे आपला? हा 15 गुंठे प्लॉट आहे. 15 गुंठे आहे. जर सगळ्या प्रकारे असे कॅचेस भेटत असतील तर ही नवीन जी पानं येणार आहेत याला आपल्याला नागअळीचा प्रादुर्भाव खूप कमी दिसणार आहे. कारण नागअळीमुळे पूर्ण प्लॉट म्हणजे खराब होतात. बरोबर. नागअळी फळावर पण अटॅक करते. आणि त्यानंतर म्हणलं तुम्ही घाटे अळी, म्हणजे हिरवी जी फळामध्ये अळी आहे ती
ते पण नंतर आपण इथे व्हिडिओ बनवूयाच. घाटे अळीसाठी सुद्धा आपला एक ट्रॅप येतो, फनेल ट्रॅप असतो. फनेल ट्रॅपमध्ये लिव्हर येते, सेम लिव्हर असते, फक्त त्याला जो स्मेल आहे तो घाटे अळीच्या नराचा आहे, म्हणजे नर अट्रॅक्ट करण्यासाठी. तो लावल्यानंतर घाटे अळीचे पतंग सापडतील आणि ते आपण कंट्रोलमध्ये आणू. त्यानंतर ज्यावेळी कलर चेंज होत असतो त्यावेळी फळमाशी असते, म्हणजे कलिंगडमध्ये वगैरे फळमाशी येते. कलिंगड कुठेतरी डंक मारल्यानंतर ते वाकडं होऊन जातं. तसं टोमॅटोमध्ये प्रॉब्लेम आहे, पंचर केल्यानंतर बिलबिलीत होऊन जातो टोमॅटो. ते प्रॉब्लेम आहे फळमाशीचा, त्यामुळे आपल्याला ते ट्रॅप सुद्धा लावावे लागतील. आणि हे ट्रॅप लावल्यानंतर आपलं आता कंट्रोलमध्ये येत जाणार आहे. याच्यामध्ये आणखी आपल्याला ट्रॅप वाढवायचे आहेत. हे वाढवल्यानंतर सगळे नारळीचे, म्हणजे बघितलं तर सगळ्या ट्रॅपवर आपल्याला असे आढळ सापडतो. नारळी कंट्रोलमध्ये येईल, सगळे रशीचे. कारण आता आपल्याला ॲफिडचा इथे अटॅक जास्त जाणवते. ॲफिडचे कॅचेस पण भेटले त्याला, ते भेटले ते ॲफिडचे कॅचेस आहेत, जस्ट भेटलेले आहेत, ते लाईव्ह आहेत. हे ॲफिड्स इथे आपण बघू शकताय सगळेजण. अशा प्रकारे कॅचेस भेटून आपल्याला सगळं कंट्रोलमध्ये येऊन जाईल. म्हणजे 70% आपण फवारणी खर्च कमी करू. मास ट्रॅपिंग करायचं, हे झालं मॉनिटरिंग. हे ट्रॅप आपण लावले, ही मॉनिटरिंग पद्धत आहे की बाबा किती अटॅक आहे. म्हणजे सेम कन्सेप्ट, 3-4 लिव्हर लावले, आपण मॉनिटरिंग केलं आणि आज लिव्हर वाढवले. सेम प्रकारे सगळे आता ट्रॅप वाढवून घेऊ, म्हणजे परफेक्ट 70% आपण कंट्रोल करू शकतो. स्प्रेचा खर्च वाचेल, होणारे दुष्परिणाम त्याचे कंट्रोल होतील आणि आपलं उत्पादन खर्च बऱ्यापैकी कमी येणारच आहे. आणि निरोगी अन्न खाणं आता गरज आहे काळाची, कारण तेवढा टोमॅटो टवटवीत दिसतात पण खराब पण तेवढ्या लवकर होतं. नॅचरली जे होते ते आपण पुढे कॅरी फॉरवर्ड करू, जमिनीची सुपीकता पण टिकून राहील. त्यामुळे चालेल सर. आणि तुम्ही पहिल्यापासून ट्रॅप वापरताय, आपला कॉन्टॅक्ट असल्यापासून तरी आहेच ट्रॅप, त्यामुळं इथून पुढे पण ट्रॅप वापरायची माझी इच्छा आहे. 2-3 वेळा वापरले, त्यामुळे याचा रिझल्ट यायला पुढे वापरणारच आम्ही. त्यामुळं इथून पुढे जरी वापरत राहिलं तरी फायदा आहे सर. कंटिन्यू वापरणार. आणि रियुजेबल ट्रॅपचं सर आपल्याला कसं वाटलं की ट्रॅप कसे आहे ते? चांगले आहे, ते वापरायला एक नंबर आहे, रिझल्ट चांगला आहे त्याचा, एक नंबर. गम क्वालिटी कशी वाटते? गम क्वालिटी पण चांगली आहे. आता मी लावून मला वाटते 6 तारखेला लावलेत, त्यानंतर 7-8 तारखेला आमच्या इथे जोराचा पाऊस झाला. पाऊस झालाय तरी देखील काही फरक झालेला नाही पावसाचा. बघा म्हणजे चिकट आहे. एवढा पाऊस ट्रॅप लावल्यानंतर पाऊस पडला, ट्रॅप लावल्यानंतर दुसऱ्या दिवशी पाऊस पडलाय तरी देखील चिकट बघा. त्यानंतर आपण इथं बघू शकतो, म्हणजे सरांचा अनुभव असा आहे की ट्रॅप लावल्यानंतर पाऊस पडला आणि तरी त्याची गम क्वालिटी राहील. सगळ्यात महत्वाची ह्या गोष्टी आहेत. मग क्वालिटीच्या बाबतीमध्ये सर सॅटिस्फॅक्शन आहेच आपलं. त्यामुळे इथून पुढे सुद्धा आपण हेच ट्रॅप वापरायची मी तुम्हाला एक हे करतो, वापरणार. चालेल सर. आपला बहुमूल्य वेळ दिला त्याबद्दल आभारी आहे. आणि इथून पुढे पण काय जर मार्गदर्शन लागलं तर आम्ही नक्की तुम्हाला कॉल करू सर. चालेल. ग्रीन रेव्होल्यूशन तर्फे आपलं आभार सर. थँक्यू.